नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 7 नोव्हेंबर 2025च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद येथील सर्वच प्रभागातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला व प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे यांनी केले. मतदारांना आवाहन. अनुदान मिळाल्याने शेतकरी यांनी आत्मधनाचा मार्ग अवलंबवला. सध्या सुरू आहे उपोषण. लवकरच निर्णय नाही घेतला तर दिला आत्मधनाचा इशारा. माजी मंत्री व शिवसेना नेते व माजी आरोग्यमंत्री उतरले तयारीनिशी. नगर परिषद निवडणूक आखाड्यामध्ये उतरले व केला सुरू कार्यकर्त्यांशी संवाद आणि ग्रामीण भागातही केल्या बैठका सुरू. अवैध दारू विक्रीवर जिल्ह्यात केला धाडसत्राचा धडाका सुरू. अनेक ठिकाणी पोलिसांनी 3 ठिकाणी केला गुन्हा दाखल. या कारवाईमुळे दारू विक्रीधारकांच्या उरात भरली धडकी. कळंब तालुक्यात मसा येथे दिवसाढवळ्या गावात पोलिसांनी मारली जुगार अड्ड्यावर धाड. रुपेश काळे या जुगार चालकास च्या आवळल्या मुसक्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला. नगराध्यक्षपदी खलिफा कुरेशी यांच्या नावावर झाले एकमत. नगरसेवक पदासाठी ही 60 उमेदवारांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे मागणी. धाराशिव जिल्ह्यातील कार्यालयाने शेतकरी अनुदान वाटपाच्या तक्रारी व समस्या नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1077 हा क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत समस्या नोंद करण्यासाठी कार्यरत असेल तरी शेतकरी व अनुदानधारकांनी 1077 या क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवण्यात याव्यात. पुणे भीमा कोरेगाव जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना अभय तर सांभाळ केलेल्या उपकाराची फेड म्हणून फक्त झाला अजित पवारांचे भाचे धाराशिवचे व धाराशिव तेरचे सुपुत्र दिग्विजय पाटीलवर गुन्हा दाखल. मुलाची बाजू साफ करण्याचा केला प्रयत्न. जिल्हा पोलीस मुख्यालयासमोरच मद्यधुंद कार चालकाने स्कूटीवरील 2 तरुणींना उडवले. तरुणी गंभीर जखमी झाल्याची शक्यता. वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षादिनानिमित्त समूह गीत गायनाचा मोठा कार्यक्रम घेतला. पण या सर्वांना पडला विद्यार्थी दिनाचा विसर. हे मोठे दुर्दैव. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.